बरोबर त्याच वेळेस जेव्हा उत्तर भारतात शाकाहारी थाळी चालते आणि लोक म्हणतात नाही नाही, आता तर नवरात्री स्पेशल थाळी पाहिजे, तेव्हाच बंगालमध्ये जोरदारपणे मांसाहार चाललेला असतो. मी असं म्हणत नाहीये की उत्तर भारत श्रेष्ठ झाला पूर्वेपेक्षा, पण यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की दोन्हीकडे लोक फक्त सवयींचे गुलाम आहेत. हे शाकाहारी आहेत तर म्हणतील आता नवरात्री आहे, मी अजून शाकाहार करेन, आणि तिकडे जे मांसाहारी आहेत ते म्हणतात नवरात्राचे दिवस आहेत, मला अजून जास्त मांस खायचे. या दोघांपैकी कोणीही एक दुसऱ्याहून श्रेष्ठ नाहीये. दोघेही फक्त आपल्या सवयी, परंपरा, संस्कृती यांचे गुलाम आहेत, आणि धर्माला त्यांनी संस्कृतीच्या मागे मागे चालायला लावलंय. आपल्यासाठी कल्चर म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. सारखं कल्चर 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 म्हणत राहतो आपण, पण कल्चर म्हणजे काय? तुमच्या सवयींचं नावच कल्चर आहे. बदल स्वतःच्या कल्चरला, जशा सवयी बदलल्या जातात, आणि बहुतांशी आपल्या बहुतेक सवयी वाईटच असतात. म्हणूनच आपली संस्कृती सुद्धा वाईटच आहे. अत्यंत साधी सरळ गोष्ट आहे ही. एवढा काय अभिमान करता तुमच्या कल्चरचा? तुमचं बसणं उठणं कसं आहे, तुम्ही काय खाता पिता, तुमची भाषा, तुमची आवड निवड, या सगळ्या गोष्टी म्हणजेच तर कल्चर असतं ना. आता मी जे बोललो त्याला जोरदार विरोध होईल. म्हणतील हा बंगाली संस्कृती विरुद्ध बोलतोय. खरंच का? हा उत्तर भारतीयांच्या बाजूने बोलतोय. हे असं म्हणालो मी, तुम्हीच सांगा.